नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींना आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, कारण फेब्रुवारी महिना संपला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले नाहीत. 21 फेब्रुवारीपासून बातम्या येत होत्या की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये लवकरच मिळणार आहेत. पण 21 तारीख झाली, 25 तारीख झाली, 26 तारीख झाली व फेब्रुवारी महिना सुद्धा संपला, पण अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. तर सध्या अशी माहिती मिळत आहे अधिकाऱ्यांकडून की लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना, जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर का होत आहेत? तर स्क्रुटिनी सुरू आहे व त्यामध्ये ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, म्हणजे ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे त्यांची स्क्रुटिनी होत आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळत होता तोही अजून मिळाला नाही. तर ही स्क्रुटिनी लवकरच संपणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. आता सध्या मार्च महिन्यात अधिवेशन सुद्धा आहे, त्यामध्ये 2100 रुपयाचा सुद्धा निर्णय होऊ शकतो, अशा बातम्या समोर येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण ज्या पात्र भगिनी आहेत त्यांच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे मिळणार आहेत व बहिणींना थेट 3000चा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे सुद्धा 1500 रुपये मिळू शकतात. 10 तारखेला अधिवेशन आहे, त्याचा निर्णय झाल्यानंतर 2100 रुपयाचा निर्णय झाल्यानंतर तुम्हाला एप्रिलपासून 2100 रुपये सुद्धा मिळू शकतात. पण याबद्दल कोणतीही कन्फर्म बातमी नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर निकष पाळून पात्र असाल तर नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये फेब्रुवारी महिन्याचे व मार्च महिन्याचे जमा होणार आहेत. म्हणजे एकत्रितपणे 3000 रुपयाचा हप्ता मिळू शकतो. पण या निकषांमध्ये तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल, म्हणजे 4 चाकी वाहन असेल, तर नक्कीच तुम्ही अपात्र ठरणार आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भोईर ताई आहेत, दुसऱ्या आपल्या ताई आहेत, सगळ्या लाडक्या, माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो. लाडक्या बहिणी आहेत ना सगळ्या? लाडक्या बहिणी कोणाकोणाला ते योजना मिळाली, हातवर करा. तुमची योजना बंद होणार नाही. पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. पात्र लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही. हा शब्द तुमच्या या लाडक्या भावाचा, एकनाथ शिंदेचा आहे. मन चंगा तो गंगा, आपल्या कोणी सांगितलंय? संत रविदासांनी. या ओवी मधून ज्यांनी मानवाला जीवनाचं सार सांगितलं त्या संत शिरोमणी रविदास महाराज यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्वांना संत रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. गेल्यापासूनची मागणी होती की रविदास महाराजांची जयंती करत होतो, परंतु ही राहुल लोंढे पण आहे, ही जयंती शासकीय झाली पाहिजे, महापालिकेच्या वतीने झाली पाहिजे म्हणून मागणी होती. माळवे कुठे गेले? आणि म्हणून आपण या जयंतीला सांगितलं. मला वाटतं मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हा निर्णय आपण घेतला आणि महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत शासकीय ही जयंती आता सुरू झालेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला देतो. खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले. मलाच माहित नाही मी किती निर्णय घेतले. मला जेव्हा लोक सांगतात, या कार्यक्रमाला बोलवतात, सांगतात हा निर्णय तुम्ही घेतलाय. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष माझ्या भावांनो बहिणींनो पायाला भिंगरी लावून फिरलो. एकही दिवस सुट्टी नाही घेतली. फक्त 2-3 तास झोपायचो आणि लोकांना चिंता किती एकनाथ शिंदे कसं करतो, जेवतो कधी, झोपतो कधी, उठतो कधी. पण मला त्या 2.5 वर्षात मला एवढंच जाणवलं की कधी थकवा मला आला नाही. कारण हे जनता, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके, हे माझं टॉनिक होतं. आणि हे ज्या कार्यक्रमाला गेलो की मला ऊर्जा मिळायची, प्रेरणा मिळायची आणि त्याच वेगाने माझं काम सुरू राहायचं. आणि म्हणून एकीकडे विकास प्रकल्प आपण सुरू केले, दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या. मग लाडकी बहीण, लेक लाडकी लखपती, महिला सन्मान योजना, किसान सन्मान योजना,
लाडक्या भावांची योजना, लाडक्या ज्येष्ठांची योजना, योजना, तीर्थदर्शन योजना, किती योजना केल्या आतापर्यंतच्या इतिहासात. बहिणींनो, एवढे निर्णय कधी कुठल्याही सरकारने घेतले नाहीत. आणि अजितदा आमची काम करायचो आणि म्हणून एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं. मी कधी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजलो नाही, सीएम म्हणजे कॉमन म्हणून केलं. आता देवेंद्र मंत्री डीसीएम, आता डीसीएम म्हणजे काय, डेडिकेटेड टू सामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा. काय पद येतात जातात, वर खाली होतात, काहीच नाहीये. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. परंतु मला या राज्यामध्ये 2.5 कोटी माझ्या या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली. ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहात. माणसाचं कर्म हीच माणसाची ओळख असते.